नमस्कार मंडळी, सफर निसर्गाची या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण चाललोय आमच्या बाजूलाच असलेल्या समुद्रकिनारी आमच्या छोट्या भाचीरांना, सगळ्या भाची मंडळी, भाचा भाची सगळे आले त्या लोकांना घेऊन समुद्रावरती एन्जॉय करण्यासाठी। चला बघूया आता आपण कसं दिसतं तिकडचा परिणाम। तर ही सर्व मंडळी आमच्याबरोबर आज निसर्ग सफर आणि समुद्राचा एन्जॉय करण्यासाठी चाललेले आहेत। बघताय तुम्ही सगळे। पुढे आहे स्नेहल। स्नेहल हात दाखव तुझा। ही स्नेहल, संगीता, सुचिता आणि आस्था बघा कसा निसर्ग व्ह्यू आहे। पुढे आहे सचिन। सचिन हात कर तुझा। हा सचिन आहे। पुढे सई आहे, ध्रुवा आहे, मस्त जंगल सफारी चालू आहे। जंगलामधून रस्ता काढत सगळे चाललेले आहेत। सगळा आमचा वाटाड आहे। स्नेहाली, त्याच्यानंतर आहे सही नंतर ध्रुवा, पूर्व आणि दुसरा कोण आहे? देवांश आहे, आयुष। हे सगळे मंडळी आम्ही सगळे चाललोय समुद्रावरती मजा करण्यासाठी। कोकणचा रस्ता म्हणजे सगळं हिरवगार, सगळीकडे हिरवगारच असतं आणि पावसाळ्याचं वातावरण आहे म्हणजे हिरवगार तर असणारच आहे। बघा सगळे कसे एका लाईनीमध्ये चाललेत। आता आपण थोड्याच वेळात समुद्रावरती उतरू। जवळ आता आलेलाच आहे रस्ता। आता इथे मेन रोड लागेल। मेन रोड लागल्यानंतर लगेच खाली उतरायचं म्हणजे आपण आपल्या समुद्रावरती पोहोचलेलो असू। आता आपण मेन रोड वरती आलेलो आहेत। हा मेन रोड, हा गणपतीपुळा रोड आहे आणि या रोडवरती आपण चाललो। इकडे बघा पूर्ण सुरूची झाडं आहेत। हे दिसतील, हे पूर्ण सुरूची झाडं आहेत आणि त्याच्या बाजूलाच सी बीच आहे। बघा ह्या रोडवरती वाहनांचा ये जा आहे, कारण हा गणपतीपुळा हायवे आहे। इकडून जाणारा आरेवारे मार्गे जाणारा हा रोड आहे। आरेवारे मार्गे गणपतीपुळे। ही आहे सई, च्या बाजूला आहे स्नेहाली। फोटो सेशन चालू आहे तिचं, निसर्ग सौंदर्य। आणि हा चिंटूकला, याचं नाव काय आहे? नाव सांग तुझं। ध्रुवा। बघा आपण पोहोचलोय या बीचवरती। त्या बीचवरून हा खाली जाण्यासाठी रस्ता आहे, तिथे बीचवरती जाता येतं। हे बघा हे सगळे मेंबर्स, संगीता, स्नेहाली, स्नेहल आणि सुचिता। हात दाखव तुझा। ही आहे सुचिता। हे पूर्ण फॅमिली आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत माझे। आणि हे आहे सुरू चव्हाण, हे पूर्ण सुरू आहे या बाजूला। आणि समोर बघा, समोर दिसतो हा समुद्र आहे। आणि आता तुम्ही पाहिला जो रोड आहे, हा रोड गणपतीपुळ्याला जातो।
चांगला सुंदर असा व्ह्यू आहे या ठिकाणचा. बघा आपण आता समुद्रावरती पोहोचलोय आणि या ठिकाणचा समुद्र बघतोय. हा समुद्र आहे. आता सर्व बाची मंडळी आमचे सगळे समुद्रावरती चाललेत आणि आता थोड्या वेळामध्ये एन्जॉय करायला सुरुवात करतील. हे आहे तिथले आलेले प्रेक्षक. हे गाडी आहे. आता आपण समुद्रावरती पोहोचलेलो आहे. पहिले पाण्यात थोडं भिजून घे नंतर बस ना. हा ठीक आहे ना. बघा समुद्रावरती कसे भाचे मंडळी, भाचे आहेत, बहिणी आहेत, हे सगळं एन्जॉय करण्यासाठी आलेत. बघा छान व्ह्यू, सगळं फोटोशूट चालू आहे. इकडे मस्त एन्जॉय करतायत. बघा समुद्र किनारा किती छान आहे. एकदम साफ सुथरा, कोणत्याही प्रकारचा काही कचरा नाहीये. हा समोर दिसतोय हा गणपती भंडारपुळेचा एरिया आहे आणि हा जो दिसतोय हा शुक्लेश्वराचा एरिया आहे. त्या समोर बाजूला हे शुक्लेश्वराचं मंदिराचं ठिकाण आहे. हे आहे सचिन. सचिन कसा आहेस? मजेत एकदम. खूप मजा वाटते. मजा वाटते. आवडला का समुद्र इकडचा आपला? बघा ही सगळे मंडळी मस्त एन्जॉय करतायत समुद्रावरती. बघा इथला समुद्र किनारा कसा आहे. पूर्ण मस्त सी बीच आहे आणि त्या ठिकाणी कोणी, कारण हा गावापासून थोडा रिमोट आहे त्यामुळे इकडे या ठिकाणी कोण येत नाही. हा खूप छान सुंदर असा समुद्र किनारा आहे. बघा या ठिकाणी समुद्राच्या लाटा, हे सगळे मस्त भाचे, बहिणी आणि त्यांचे मिस्टर भाऊजी माझे, हे सगळे एन्जॉय करतात. बघा या ठिकाणी. आणि बघा इकडे समुद्र थोडा शांत आहे. इकडे जास्त असं काही डीप वगैरे नाहीये, तर हा सकल भाग आहे थोडासा. त्यामुळे या ठिकाणी समुद्राचं एन्जॉय करताना आपले सगळे मंडळ आलेले आहेत. ते बहिणी वगैरे आहेत सगळे असे. समुद्राची गाज बघा कशी, लाटांचा आवाज तुम्हाला येत असेल. मस्त व्ह्यू आहे. बघा साईडला बघा हा डोंगर आहे भंडारपुळे, भंडारपुळ्याचा एरिया आहे हा आणि त्याच्या बाजूचा हा समुद्र किनारा आहे. ते मस्त वाळूवरती बसले आहेत. बघा या ठिकाणी सगळं वाळूवरती मस्त मजा करतात. सचिन, स्नेहाली, सई, सगळे मस्त मजा करतात बघा.
सचिन कसा वाटला तुला इथला समुद्र किनारा? सचिन तुला कसा वाटला इकडचा समुद्र किनारा? सचिन 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 तुला कसा वाटला इकडचा समुद्र किनारा? मस्त एकदम सगळे एन्जॉय करतात. भाऊजी वगैरे खुश झाले. ते म्हणतात की अरे मस्त समुद्र किनारा, इतक्या वर्षामध्ये मी आलोच नव्हतं इकडे, कधी दाखवलंच नाही कुणी मला आणून. तर म्हटलं चला आज मला दाखवतो समुद्र किनारा आपला कसा आहे. कारण मी माझ्या कोकणामधल्या गावी नेवरे या गावीमध्ये आलोय आणि नेवरे गावामधल्या रत्नागिरी जिल्ह्यातील नेवरे हे गाव आहे. नेवरेपासून म्हणजे आरेवारेच्या ब्रिजपासून थोडं पुढं आल्यानंतर हा बीच आहे. त्या बीचवरती हे आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स म्हणजे घरातले सगळे फॅमिली गेट टुगेदर सारखं पिकनिक आज आयोजित केलेले आहे. ते पिकनिकसाठी आनंद घेताना भाऊजी बघा मस्त एन्जॉय करतायत. तुम्ही कधी आला तिकडे तर आरेवारी ब्रिज क्रॉस केल्यानंतर गणपतीपुळ्याला जायचं रोड जो आहे त्याच्या लेफ्ट साईडला हा बीच आहे. तुम्ही कधी आलात तर या इकडे बघा सगळे मस्त एन्जॉय करतात. समुद्राच्या लाटा बघा एकदम मस्त सुंदर असा व्ह्यू आहे. समुद्र किनारा आहे. तो पाठीमध्ये जो आहे हात वरती केलाय तो माझा भाऊ आहे, चुलत भाऊ. आणि हे ते आहे समोर आहे ते भाऊजी आहेत. नंतर ही बहीण, हे सगळं बहीण आणि त्यांची मुलं आहेत. ते पण बहीण आहे. आणि बाजूला इकडे बाहेर बघा इकडे माझी मिसेस आणि माझा भाचा तो छोटा आहे तो बाहेरच्या लाटांवरती खेळतोय मामी बरोबर. असा पूर्ण परिवार आता मी या ठिकाणी आलेलो आहे. मस्त एन्जॉय करतात सगळे. तुम्ही कधी आलात तर या नक्कीच या ठिकाणी भेट द्या. एकदम शांत असा समुद्र किनारा आहे. कोणत्याही प्रकारचा कोणताही आवाज नाहीये, कुठले प्रदूषण नाहीये. साफसफाई तुम्ही बघताय इकडे क्लीन आहे समुद्र किनारा. बघा किती मस्त समुद्र हे आहे. लाटा बघा किती कशा मस्त वाहतात. एक एक लाट मस्त येते इकडे असे. हा समुद्र किनारा खूप छान आहे, सुंदर आहे. पण बघा इकडे लाटावरती तुम्हाला बघेल तिकडे कळेल तुम्हाला किती समुद्र किती शांत आणि स्वच्छ आहे. बघा कोणत्याही प्रकारची घाण इकडे टाकलेली नाहीये. म्हणजे कारण इकडे या ठिकाणी कोण येत नाहीये. हा स्पॉटच तसा आहे. इकडे कोण असं थांबत नाही जास्त म्हणून तसं. हे बघा त्या सर्व मंडळींचा अजूनही एन्जॉयमेंट चालू आहे. खूप मजा मस्ती चालू आहे. बघा कसे वाळूमध्ये खेळतायत, एन्जॉय करतायत. त्या नेवरे बीचचा हा आहे नेवरे बीच. आणि या बीचवरती हे लोक सगळे एन्जॉय करतायत.
खूप सुंदर असा व्ह्यू आहे बघा. इथला हा समुद्रकिनारा, समुद्रकिनाऱ्यावरती खूप सुंदर साफ असा समुद्रकिनारा आहे बघा या ठिकाणी. लाटा पण खूप छान आहेत. लाटा इथे कुठला मस्त व्ह्यू आहे. खूप लांबपर्यंत समोर तुम्हाला दाखवतो. हा तुम्हाला पुढे आलेला व्ह्यू दिसतोय. हा जो टन समोर दिसतोय तो आहे आरेवारेचा बीच. तो समोर पॉइंट बघा तुम्हाला, तो ट्रायंगल शेप मध्ये दिसतोय, तो आहे आरेवारेचा बीच. आणि त्याच्यामधूनच हा जवळ असलेला नेवरे बीच, हा नेवरे बीच आहे बघा. हा पूर्ण व्ह्यू नेवरे बीचचा आहे. आणि हे या पाण्यामध्ये सगळं एन्जॉय करताना हे पूर्ण फॅमिली आमची. आणि बाजूला सुरूचं बन आहे, तिकडे स्टॉल्स पण आहेत. काही खायला वगैरे लागलं तर बघा या ठिकाणी तुम्हाला स्टॉल दिसतील. हे सगळे छोटे छोटे जे हिरवे पिवळे निळे हे सगळे दिसतात, हे स्टॉल्स आहेत. कारण तो रोड आहे, त्या रोडवरती सगळं हे आहे. आणि हे सगळं एन्जॉय करताना बघा. आता एन्जॉयमेंट करून सगळे परतीच्या प्रवासाला लागले. एवढे सगळे मेंबर होते आम्ही. 4 आणि 4, 8, 9, 10 जण होते. छत्री ऊन लागतं म्हणून. बघा इकडचा निसर्ग सौंदर्य. हा आहे शुक्लेश्वराचा एरिया. इकडे शुक्लेश्वराचं मंदिर आहे बाजूलाच. आणि हा इथला परिसर बघा. या परिसरामध्ये इकडे नारळाची आणि आंब्याची झाडं जास्त आहेत. हापूस. हे करून आता आपण चाललोय, मार्गस्थ झालोय परतीचा प्रवास. आता परत जंगल सफारी सुरू झाली. परत बघा कशी झाडी आहे. या झाडीमधून, कारण हे सगळे पायवाट आहेत, छोटे रस्ते, आतले रस्ते, मेन रोड नाही आहे. हे आम्ही गावाला असल्यामुळे आम्हाला इथले माहिती आहे सगळ्याचे रस्ते कुठून कुठे निघतात. त्यामुळे शॉर्टकटने आम्ही जातोय. पण झाडी बघा कशी आहे. एक फॅमिली सगळं एक सफर या ठिकाणी चालू आहे. मस्त हिरवागार रान आहे, गर्द वनराई आहे. आणि त्याच्यामधून हे हा रस्ता आहे.
तिकडून कसे रस्ते आहेत. हा आमचा शॉर्टकट रस्ता आहे. या शॉर्टकट रोडने आम्ही नेवरे बीच या ठिकाणी आपण गेलो होतो आणि तिथून आता आपण रिटर्न आपल्या घरी चाललोय. तत्पूर्वी आपण थोडं नदीवर जाणार आहोत. आमची जी सोमगंगा नदी आहे त्या ठिकाणी जाणार आहोत, कारण समुद्रावर आल्यानंतर जी समुद्रावरची जी वाळू असते ते काढण्यासाठी, अंगावरून सगळं उतरवण्यासाठी, नाहीतर मग ते सगळं पूर्ण वाळू घेऊन जावं लागेल. म्हणून आम्ही इथून थोडं समुद्रावरती जाणार आहोत. पण हा तत्पूर्वी बघा, हा रोड आहे. आमची फॅमिली पाठीमागून येते बघा. सचिन, कसं आहे, कसा वाटला समुद्र आपला? कसा तुला समुद्राचा अनुभव कसा वाटला? पहिल्यांदा झालो, खूप मस्त वाटलं मला. पहिल्यांदा झाला होता इकडे? 10 वर्षांनी आज पहिल्यांदा माझा पहिलाच अनुभव माझा समुद्रावरचा. अच्छा, मजा पण कसा वाटला समुद्र इकडचा? खूप भारी. मुंबईच्या समुद्रापेक्षा लाख पटीने चांगला. नागपट्टीने चांगला. आणि तुझं काय मत आहे? पाणी सफेद व्हाईट पाणी, स्वच्छ आणि मस्त मजेदार. स्नेहल, तुझं काय म्हणणं आहे? मस्त स्वच्छ, सर्वात महत्वाचं म्हणजे स्वच्छ पाणी. आणि समुद्राची सफाई कशी वाटली? छान, सुंदर, सुंदर आहे ना? आणि जास्त गर्दी नाही, त्यामुळे बरं वाटलं. ठीक आहे, चला. असा हा अनुभव होता यांचा सगळ्यांचा. हे म्हणत होते की चला आपण समुद्रावरती जाऊया. तर म्हटलं चला आपण सगळे एक दिवस सगळं फॅमिलीला घेऊन आपण सगळे एकत्र जाऊ. बघा या ठिकाणी फुलं बघा, तुम्हाला बघायला भेटतील. ही बघा सगळं कशी फुलं आहेत, मस्त अशी फुलं आहेत. हे बघा इकडे फुललंय, असं फुलांचं रान आहे. हा चला पटापट. हे असे गावाला कसे बांधावरून चढून जावं लागतं बघा. असे बंधारे आहेत, बांध आहेत, म्हणजे त्याला बांध म्हणतो. काही लोक कंपाऊंड म्हणतात. आम्ही हे कंपाऊंड क्रॉस करतोय हे बघा, आणि या ठिकाणावरून चालेल. बघा हा तो परिसर आहे. बघा तुम्हाला आता एक मुंग्यांचं वारूळ दाखवतो. हे बघा या ठिकाणी मुंग्यांचं वारूळ आहे, बघितलं? हे आहे मुंग्यांचं वारूळ. बघा ह्याच्यामध्ये मुंग्याने बनवलंय. हे ते वारूळ आहे जी मुंग्याने बनवलंय, त्याला मुंग्यांचं वारूळ म्हणतात. हे आता आपण त्या समुद्रावरून आल्यानंतर हे समोरचं दिसतं वस्तू तिथे, इथून आपण असं आलो आणि या रोडने आता आपण सगळे नदीमध्ये चाललोय. नदीमध्ये जे समुद्रामध्ये चिटकलेली जी वाळू असते ती साफ करण्यासाठी हे बघा, ही फॅमिली परत इकडे घुसली नदीवरती गोड्या पाण्यामध्ये अंग साफ करण्यासाठी. आता इथे सगळं अंगावर चिटकलेली समुद्राची वाळू सर्व काढतील, साफ करतील, अंग धुतील आणि सगळे निघणार. बघा हे सर्व इथे आता आहे. मग असे तिकडे समुद्रावरती होते, आता इकडे आलेत. सचिन कसा वाटतं इकडचा एरिया? ते आमचे भाऊजी आहेत, सचिन भाऊजी. चप्पल कार्यक्रम चालू आहे. बुटाला लागलेली लाल माती काढते. आणि बघा हे आहेत सगळे. हे बघा इथली नदीचा व्ह्यू बघा, किती छान आणि सुंदर असा व्ह्यू आहे. हे बघा, आणि हा जो रोड तुम्हाला दिसतोय जायल्यावरती, हा आमच्या घरी जाण्यासाठी रस्ता आहे. हा रोड, या रोडने सरळ वरती गेलं की आमची घरं येतात. तर आम्ही आता इथे अंग साफ करणार. अंगावर असलेली समुद्राची वाळू आणि खाऱ्या पाण्यामधून आणलेलं खाऱ्या पाण्यात धुवून इथून निघणार.